हॅलो. हां बोल रे पक्या, काय म्हणून राहिला? अरे यार काय म्हणले पक्या पक्या करतो रे बा तू. आता ते माय नाव एवढं चांगलं आहे, प्रकाश नाव आहे बा माय. पक्या पक्या करत यार मला तू. अरे जाऊ दे ना. आता आपण चड्डी बड्डी फ्रेंड आले का बालवाडीपासून. तर आपण शाळेत बी सोबत होतो, शाळेत बी सोबत होतो, तर कॉलेजलाही सोबत होतो, कॉलेजला सोबत होतो. तर आता कामाला सोबत आहे का ऑफिसला हा. आता तुला पक्या पक्याच करत होतो ना. आता काय ते नाव घेऊ तुला स्टँडर्डपणे जे आहे ते आहे मित्रांचं पहिल्यापासून. बोल बोल बोल, जाऊ दे तिकडं. हो हो मुकी आहे, बरं बरं बरं. पाय बरं मला मुक्याच तर म्हणतो तू, माय बी मला मुक्याच म्हणते. आता माय नाव मुकेश आहे, मला मुक्या म्हणतात लाड्यानं, तर काय फरक पडू राहिला. बोल बोल बोल. अरे मुकेश, मी फोन यासाठी केला होता. मी काय म्हणून राहिलो माहिती आहे का तुले. आता ऑफिसचे आपले जे 2-3 मित्र आहेत ते त्यांच्याशी बोललो आम्ही तसं. तर आता आपल्याला जायचं आहे. आपण जात जाऊन 2 वर्षापहिले गेलो बा जे जंगल कॅम्पिंगवर. जंगल कॅम्पिंगवर गेलो होतो ना आपण. तर यावर्षी मग चालता का नाही म्हटलं. मस्त मजा येते बरसातमध्येच. कॅम्प टाकायचा तिथं, छान आपलं टेंट वगैरे. जंगलमध्ये मस्त खाना बनवणं, जेवण ढुंढणं, मजा येते जंगलातनी. थोडं एन्जॉयमेंट पाहिजे का नाही लाईफमध्ये. अरे होले का 2 वर्ष पहिले गेलतो का आपण जंगल कॅम्पिंगले. किती मजा आलती रे, किती मजा आलती. बरं आहे ना, मग चला मग यावेळेस बी जंगल कॅम्पिंगले. रितेश कुठे आहे रितेश? तू गड्या उठला असेल आता. आम्ही ऑफिसची तयारीच करतो निघायची. तर बरं सांगून दिलं, सांगून देतो रितेशले बी मी. मग रितेश आहे, माझ्या बाजूचे दादा आहेत, त्यांनाही सांगून देतो. म्हणजे मजा येते जेवढे जण असते तेवढे. बरं बरं. पण पक्का आहे बरं, जंगल कॅम्पिंगला जायचंच आहे. अगं बाई, हे मुकेशजी कोणासोबत बोलत आहेत नाही? कुठे जायचा प्लॅन चालू आहे यांचा? हो हो पक्का आहे ना रे, पक्का आहे ना. 2 वर्षापासून गेलो नाही, यावर्षी नक्की जाऊ आपण जंगल कॅम्पिंगला. खूप मजा येईल. मी सांगतो रितेशला. मग आपले पोट्टे इकट्ठा करू आणि चाललं जाऊ. एखादा मस्त दिवस ठरू आणि निघून जाऊ संडेचा दिवस पाहून. 3-4 दिवस मस्त जंगल कॅम्पिंग होते. मस्त तिकडे जंगलात खाणं, नदीचं पाणी, मजा येते का. मजा येऊन जाते. वर्षभर काम असतं आहे, काही ना काही एन्जॉयमेंट बी पाहिजे लाईफमध्ये. अगं बाई, जंगल कॅम्पिंग? अरे वा, खूप मजा आहे. मुकेशजी जंगल कॅम्पिंगला चालले वाटते. चल बाई, मजा. आमच्या लाईफमध्ये बी थोडं एन्जॉयमेंट होऊन जाईल. आम्ही बी जातो मुकेशजी संग. जुही, कोयल, मी, आजी गिजी घेऊनही जातो. मस्त मजा येईल. बरं बरं, ठेवतो मी फोन. मी येतो ऑफिसले, मी रितेशलाही सांगतो. हो हो ठीक आहे, मग ठेव. हो रे पक्या, ठेव फोन. चल बा, आता जंगल कॅम्पिंगला जाऊन खूप मजा करू. जुई, तू काय करू इथं? आता बापा, तुमच्या गोष्टी ऐकत होती ना माय. जंगल कॅम्पिंगला चालले ना तुम्ही? मुकेशजी, आम्ही येतो. मी, कोयल आणि ताई. मस्त आम्ही पण येतो तुमच्यासोबत. आता रितेशजी, मोठे दादा वगैरे चाललेच ना तुम्ही सगळेजण. तुमच्यासोबत आम्ही येतो. काय बोलू राहिली तू जुही, काय बोलू राहिली? आपण बायांच्या बसचं काम आहे का जंगल कॅम्पिंगला जाणं? हे माणसांच्या बसचं काम आहे म्हटलं. जंगली जनावर असतात, पाणी, हवा. कधी कधी पाऊस पडतील माहिती आहे जंगलात नाही काहीतरी. बायांच्या बसचं काम नाही आहे ते. काही बोलत राहतं जंगल कॅम्पिंग. तुम्ही बाया नाही करू शकत जंगल कॅम्पिंग. तिथं काय चटक मटक राहा लागते, काही एसीची हवा, रजाई तसं नसते. जंगल कॅम्पिंगमध्ये टेंट करून राहा लागते. अहो मुकेशजी, मला काय माहिती नाही का? मला सांगू राहिले का तुम्ही? माहिती आहे मला जंगल कॅम्पिंग कशी असते. तर मी काय पाहिलं नाही का शोमध्ये? किती शो पाहिलेले आहेत मी असे जंगल कॅम्पिंगचे. माझी पण एक इच्छा होती की जंगल कॅम्पिंग करायला पाहिजेत. आम्ही येतो ना तुमच्यासोबत. नाही 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 नाही, काही जरूरत नाही आहे. बायांच्या बच्चं काम नाही आहे. तुमच्या बच्चं काम आहे पोळ्या करणं, भाजी करणं, माणसाला पोट भरून जेवण देणं, घरचे झाडू पोछा करणं, आपले हे कामं करणं, आलिशान घरात राहणं. हे असं बाहेर जाऊन तुमच्या बच्चं नाही आहे जंगलात दिवस काढणं. हे आमच्या माणसांच्या बच्चं आहे, समजलं ना? जे तुमचं काम आहे ते तुम्ही करा. आणि मान आधी लागू नको. मी नेत नाही, बिलकुल नेत नाही. वहिनीले नाही, तुले नाही, कोयले नाही, कोणालाच नाही. आम्ही माणसंच जातो फक्त जंगल कॅम्पिंगले, समजलं ना? तू लवकर माझ्या कपडे रेडी कर, नाश्ता रेडी कर. मला ऑफिसला निघायचं आहे, मग आमची प्लॅनिंग होणार आहे. जुही, जाय कर काम लवकर लवकर. मला लवकर निघायचं ऑफिसले. अहो प्लीज जाणं घेऊन आम्हाला. अरे पण नाही ना, तुमच्या बच्चं नाहीये ना. सतू नको, मला नेत नाही. काही काम नाही आहे, तुमच्या बच्चं नाही आहे बायांच्या. चॅलेंज? बायाला चॅलेंज देतात ते माणसं. आम्ही काही करू शकतो. आम्ही विमान चालू शकतो, तर आम्ही काही करू शकतो. बाया काय समजतात? बायाला का कम मागता काय? म्हणजे काय बाया काय भेकाळ आहेत काय एवढे? तुमच्यापेक्षा चांगले जंगल कॅम्पिंग करू शकतो आम्ही. आता मी दाखवते मुकेशजीला. मुकेशजीला दाखवते जंगल कॅम्पिंग बाया करू शकतात. चाल बरं जुही, आता कर तुला काय करायचं आहे तर. याला दाखवतो मी दणका आता मुकेशजीला. बरोबर आणला भाजीपाला. काय आणला म्हटलं, मातीनं भरेला अर्धा. आता बरसात पाण्याचे दिवस आहे तर पाहिजे बापा. आता ते भाजीवाले फसवतात. तुला तर म्हटलं जाय, तुला तर एका जागा उठत नाही. पेंडासारखी बसून राहतो अंतकाला. पहिले तरी थोडा तरतरी होती अंगात नाही. आता एवढी झाली का तू बुड्डी? आई माय, बुडी कोणाला म्हणतो रे बापा? मी नाही बुडी गिडी. अबा माय, मी जायला काही नाही आहे. पण ते पानं, हे गारान किचड मला बिलकुल पसंत नाही आहे म्हटलं. वला आहे बाहेर.
त्या भाजीवाली आहे ना ते सुषमा तिच्या संग झम केलाय माई आणि तो भालचंद्र आहे त्या संग झम केलाय माई आणि त्या संजय आहे त्या संग झम केलाय माई हो बादशाह कळत राहतात जरी पाहिलं ते 2 रुपये कम करत नाहीत म्हणून माय पटून राहिलं त्या भाजीवाल्यांसंग म्हणून मी काय गेली नाही म्हणून तुम्हाला पाठवलं. तू कोणासंग पट्टे वा कोणासंग पट्टे तुझ? हा राहू द्या शिकू नका राहू द्या तुमची भल्ली पटते ना म्हणून तुम्हाला पाठवलं. पाहू द्या ना कसा आणला भाजीपाला तो. नाही हो आता बाई मस्त भाजीपाला आणला म्हटलं बाबांना मस्त आहे पहा बरं पालक गिलक सगळं ताजं ताजंच आहे मातीनं भरलेलं वगैरे नाही आहे. बरं आहे माय आता बुड्यालाच पाठवत जाईन मी हरदम भाजीपाला आणायला बुड्यालाच पाठवत जाईल. हे जेवण राहते घरी मी आबुड आम्हाला पाठवते हे. माय व आतून निघते तसं काय करू काय मी बापा आताच पडली मला बुडा बुडा म्हणायची आता. जरा तोंडाला लगाम लावत जाय ना हा चबर चबर करता येतं बकरीसारखी. बकरी होती का मागच्या जन्मात तू अंत केला? अहो आता बाई काय करू किती प्रयत्न करते मी आणि तोंडाला चप बटन लावायचा असं वाटतं काही बोलतच नाही बाई. नाही माझ्या सासूसमोर तर बिलकुल बोलत नाही बुडा बुडा तर करतच नाही. पण काय करू बाई आवडल्यानं आवडलं जात नाही माझं तोंड. आता मी मोकळ्या मनाची बाई हो बापा जे आलं ते बोलून देतो मनात काही ठेवत नाही म्हणून लोकांना वाटतं मी गलत असा. अहो आई हे बकरी नव्हती मग मागच्या जन्मात नाही मला तर वाटतं घोडी होती ही असेच करतोय ते कधी मी पाय नाही तर तू हसते तो. हो मी घोडी होती ना मागच्या जन्मात तर तुम्ही होते गधे गधे होते तुम्ही गधा म्हणून लात मारता कधी झोपेत नाही. बस करा सुनीचं तर भान ठेवा दोघं जण बी काही बकबक करत राहता चुप करा. सुनबाई हा कोयल पोरी काय आण माझ्यासाठी? आजी दिवस रात्र म्हटलं हेच कामं करू करू जीव तीच काढून गेलेला आहे म्हटलं आता कंटिन्युअसली स्वयंपाक करा भाजी करा पोळी करा बाहेरचे कामं करा अंदरचे कामं करा कपडे धुवा हे करा ते करा एट जाऊन गेला बाबा जीव. आता अधिक महिन्याला गेले होते माहेरी तिकडून आल्यावर बी तेच घरी तिथे बी तेच बापा स्वयंपाक करा हे करा ते करा जेवण करा असं नाही तर लाईफची आहे की नाही एकदम बोरिंग सारखी वाटत आहे बोरिंग सारखी. असं लाईफमध्ये थोडं काही चेंज वाटायला पाहिजे बाई ना. हो बापा हे अनिता बरोबर बोलली मी बी कटाळली बापा घरात राहू असं वाटतं काहीतरी ॲडव्हेंचर करावं नवीन काहीतरी ट्राय घराघरात तेच काय राहा ना जीव. बिंदू दिदीच्या घरी गेली तर तेच गत आहे त्या जिजीच्या घरी गेली तर तेच गत आहे घरातल्या घरात राहा आणि खा माहेरी गेली तर तेच आहे. पण खरं बोलली अनिता काही ना काही नवीन पाहिजे बाई ॲडव्हेंचर लाईफमध्ये थोडंसं चेंज. अगदी बरोबर बोलत आहे आद्या बाई तुम्ही ताई पण बरोबर बोलत आहे. खरंच म्हटलं हे रेग्युलरचे कामं करू आहे ना जीव बोर झाला. आता सण तेव्हार चालू होतील मग ते आपण थोडं बिझी होऊन जाऊ मग तर अजून कामं होतील कुठं जाणंही झालं नाही काहीच नाही. खरंच बापा हे डेलीचे कामं करू आहे ना बोर झाला जीव. मामाजी हे घ्या तुमची चाय. आता तुम्ही बायांचं एकच टॉपिक झालं बा चालू सासू इथे म्हणून राहिली 2 सुना इथे म्हणून राहिला मग तुम्ही जाता कुठे लंडनला जाता जा तुमच्या सासूला घेऊन लंडनले. बापा लंडनला जा लागन तर घरदारी खा लागन मग आता विजा काढा पासपोर्ट काढा इतका पैसा नाही बापा आमच्याजवळ लंडनला जाऊ घुमायले तिकडे काही मजा नाही आहे तेच आहे रेस्टॉरंटमध्ये जा आणि खाना खा. मग सांगा असंही नाही तसंही नाही तर मग कसं मग तुम्ही विचार काय तुमच्या बायांचा. तेच तर बाबा तेच सुचत नाही आहे पण आम्हाला तोच प्रश्न पडलेला आहे. अरे वा इथं पण तेच गोष्ट चालू आहे. आज जुही तेच दिवस आहे म्हटलं आज बराबर कन्व्हिन्स करतो मी सगळ्यांले. माझ्या देराने जेठाण्याले माझ्या सासूले माझ्या आजन सासूले जंगल कॅम्पिंगवर तर जाऊनच राहणार आहे मी. ह्या माणसांना तर दाखवणारच आहे की बाया कोणाच्यापेक्षा कम नसतात म्हटलं आम्ही बी जंगल कॅम्पिंग करू शकतो. माझ्यावर हसले ना मुकेशजी आता मुकेशजीला दाखवतो मी तुमच्यापेक्षा चांगली जंगल कॅम्पिंग आम्ही बाया करू शकतो. हॅलो एक्सक्यूज मी सगळेजण माझं ऐका माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे सगळ्यांना काहीतरी नवीन करायचं आहे ना तर माझ्याकडे एक आयडिया आहे. आता बापा काय आयडिया आहे तुमच्याकडे नवीन काहीतरी करायचं आहे काय आयडिया आहे? हो सांग ना जुही सांग ना काय म्हणता येतं काय आयडिया आहे तुझ्याकडे? माझ्याकडे आहे ना एक जबरदस्त आयडिया आहे सगळेजण कान खोलून ऐका आजी आणि आता तुम्हाला पण सांगते मी. बघा माझ्याकडे एक ॲडव्हेंचर प्लॅन आहे म्हणजे की आता नेहमीची लाईफ जगू पण परेशान झालं ना आपण रोजचं तेच घरानं भाजी पोळी बनवा आणि चुलीजवळ जा तेच घरानं आहे भन काय आपल्या मागं 12 महिन्याचं. तर आता असं थोडंसं ॲडव्हेंचर पाहिजे ना लाईफमध्ये काही तर मी एक प्लॅन केला आहे. तुम्हाला माहीत आहे रितेशजी आहे ना रितेशजीसोबत बोलत होते मुकेशजी आणि पक्या आहे ना पक्या भाऊजी त्यांच्यासोबत बोलत होते आणि त्यांचं कुठंतरी जंगल कॅम्पिंग करायचा प्लॅन आहे. तर जंगल कॅम्पिंगला चाललेले आहेत ते. तर मी म्हटलं आम्ही पण येतो थोडं ॲडव्हेंचर काहीतरी लाईफमध्ये. तर म्हणत होते मला की नाही म्हणे तुम्ही बाया काही ॲडव्हेंचर करू शकत ना म्हणे जंगलात राहणं जंगलातून मस्त म्हणे काड्या तोडणं आणि तिथं खाणं तिथं काही बनवणं बाया नाही करू शकत म्हणे तुम्ही घरातच जाऊ शकता म्हणे असं म्हटलं मला. अगं बाई हे काय आता नवीन जंगल कॅम्पिंग? हो ताई जंगल कॅम्पिंग अगं बाई तुम्हाला माहिती नाही आहे का जंगल कॅम्पिंग म्हणजे की छानपैकी असं जंगल एरिया आहे ना
तिथं म्हटलं जायचं आणि टेंट भेटते असं, म्हणजे आपण ते त्रिपाल टाकत नाही का, ताडपत्री म्हणतो त्याला, पण त्याच्याच एकदम मजबूत आहे ना बनलेलं, त्याचंच एक कॅम्पसारखं असते, म्हणजे खोपडी ज्याला म्हणतो आपण, असं टेंट टेंट असते ना, टेंट समजत असेल ना, टेंट असतो ना पाण्याचा आणि पाणी लागत नाही, छानसा टेंट. आणि आपल्यासोबत आपलं थोडंसं तिथं आग वगैरे चिथून चाय बनवणं, तर तिथलं मस्त जंगलामध्ये जेवण बनवणं आणि जंगलामध्ये सफर करणं, छान एकदम निसर्गाच्या वातावरणात राहून, पाणी, नदी, झरणे, मस्त छान, खूप मजा येते. मी आहे ना असं ॲडव्हेंचर आहे ना पाहिलेलं आहे, शोजमध्ये टी व्हीवरती पाहिलेलं आहे, तर माझी पण इच्छा होती असं ॲडव्हेंचर करायची. आज मुकेशजी फोनवर बोलत होते तर मी ऐकलं, तर तुम्हाला पण वाटत आहे ताई की काहीतरी नवीन करावं, आजी आत्याबाई काहीतरी नवीन, तर याच्यापेक्षा नवीन काहीच नाही आहे. अगं बाई ताई, ऐकायला तर खूप चांगलं वाटत आहे, पण जंगलामध्ये आणि आपण, अरे बा, हे जंगल बिंगल जायला लागू नका म्हटलं. हा, हे अंतकाला पाहून देईन तिथून फाटेल. अगं बाई जंगलमध्ये ना आपण, काही होत नाही, काही होत नाही, आपण काय एकदम घोर जंगलामध्ये नाही जाणार आहे. जिथे काही काही लोक असतातच कॅम्पिंग करायला, आणि आपल्याला कसं भेव आहे, आपण आजच्या सशक्त चालणारे हा, आपल्याला नाही भेव लागत कोणाचा. आणि हे माणसं इथं चालले म्हणतात तिकडंच, जवळपास जवळपास राहू आपण. पण ताई भीती वाटते ना माय. कसली भीती, काही भीती किती नाही आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. आजी काय म्हणता तुम्ही? बाई ना, आता केलं तर नाही बाई ना लाईफमध्ये कधी असं. आता जंगलात राहून राहणं म्हणजे काय तोंडाचं नाही आहे बापा, पण मी ऐकलंही नाही बापा आजपर्यंत असं. हे जंगल कॅम्पिंग मी आज पहिल्यांदा ऐकत आहे. बुढे बा कोण फाटते, माई नाही फाटत. जाऊ शकतो मी जंगल कॅम्पिंगले, दनाके बाद जंगल कॅम्पिंग करू शकतो, सगळ्या सुनांची माझ्या सासूची जबाबदारी घेऊन मी रातभर जागरण करू शकतो. जनावरं फनावरं काहीच नाही आहे का, घंटात तर पाडतो मी कोणालाही. पण पोया हो, मग आता हे माणसं चालले, मुकेश आणि हरितेश कधी चालले जंगल कॅम्पिंगले? आता हे आता ड्युटीवर चालले, तुम्ही विचारून घ्या आजी कुठं कधी चालले तर. पण आपल्याला नेत नेत म्हणते सोबत, तुम्ही नाही पाहिजे म्हणते बाया संग. आता माही आपण कोण नाही पाहिजे संग, आपण कोण नाही पाहिजे म्हणजे का माणसं जिंदगीत मजा करतील काय? म्हणजे आपल्याला काय ॲडव्हेंचर करायचा अधिकार नाही आहे का? काय माहीत आत्याबाई, तुम्हीच विचारा त्यांना. असं कसं नाही पाहिजे? येऊ दे त्याला, येऊ दे मुकेशला, येऊ दे. कुठे चालले जंगल कॅम्पिंगले, आपण जाऊ त्यांच्या संग. आता पाऊस दे बाई ना, जंगल कॅम्पिंग कवा होय तर विचारून पाहू दे बरं त्याला, नेते का नाही आपल्याला. आजी बघा आले हे भाऊजी. काय रे मुके आणि रितेश, कुठे चालले होते तुम्ही? कुठं तरी चालले वाटते ना बापा, घुमे फिरायले. नाही हो आजी, घुम्या फिरायला नाही चाललो. तुला माहिती आहे का? आईला माहिती असेल. आई, मागच्या वर्षी आम्ही 2 वर्ष अगोदर गेलो होतो की नाही, 2 वर्ष जास्त झाली वाटते, 3 वर्ष झाली आम्हाला. तर आम्ही जंगल कॅम्पिंगला गेलो होतो की नाही, मी, रितेश, पक्या आणि आमचे 2-3 मित्र असं जंगल कॅम्पिंगला गेलो होतो. तर आता कसं आमच्या ऑफिसच्या सुट्ट्या टाकायच्या आहे, वर्षभर काही सुट्ट्या घेतल्या नाही, तर आता जंगल कॅम्पिंगला जायचं आहे. तर आमचे काही मित्र बालपणचे आणि आम्ही जंगल कॅम्पिंग करायला चाललो आम्ही. तर तेच सांगू राहिलो आजी मी आता तुला येऊन. रित्या मुख्या ऐकून घ्या दोघे जण, म्हटलं यावेळेस जंगल कॅम्पिंगले मी, आजी, जुही, कोयल, अनिता, आता मोठा भाऊ बी येते का काय मी, तोही आला तर तोचही. बुड्या ऐकून तर चालणं होत नाही, बुड्याला काय घेऊ नका, आम्ही येतो म्हटलं जंगल कॅम्पिंग करायला. अरे आई, आजी, हे तुम्ही काय ह्या जुईच्या गोष्टीत आले काय? जंगल कॅम्पिंग म्हणजे काय? तिथं काय तिथं काय असं काय सुखसुविधा नाही आहेत, नाचायचं नाही आहे तिथं. कोणती बर्थडे पार्टीला नाही किंवा लग्नाला नाही चाललो आपण. तिथं असं टेंटमध्ये राहावं लागते, पाणी आणावं लागते, खूप तिथं नदीतलं पाणी घ्यावं लागते, खूप तिथं असं स्ट्रगल करावं लागते. हो, सो फनी. मुकेशजी तुम्हाला काय वाटते, मला काय माहिती नसेल का की जंगल कॅम्पिंग कशाला म्हणतात? सर्व माहिती आहे मला. मी कॅम्प खूप केले आहेत. मी जेव्हा कॉलेजला होती ना, तर कॅम्पिंग मी पण केलेली आहे. मला का तुम्ही असेच समजू राहिले का? वहिनी, ते लेकरांची कॅम्पिंग असते, ते कॅम्पिंगमध्ये आणि या कॅम्पिंगमध्ये खूप फरक आहे. आता हे फालतू गोष्टी ऐकू नका, ह्या जुईच्या बायकावात येऊ नका. हे बायांच्या पदचं काम नाही आहे, समजले ना? स्वतःची मजा ओढून निघू राहिले हे. आई, आजी, या जुई वहिनीचं ऐकू नका पा. जुई वहिनी माफ करा आम्हाला, पण हे तुमच्या बसचं नाही आहे पा, हे आमच्या बसचे काम आहे, ते आम्हाला करू द्या. तुम्ही नाही करू शकत जंगल कॅम्पिंग, समजलं ना? काय बाबू, कोणाला म्हणून राहिला चॅलेंज करायला का आम्हाला? चॅलेंज करायला काय? ती माय हा मी बाबू, मी काही करू शकतो. जंगल कॅम्पिंग तर काहीच चीज नाही. मी एकदम कोणत्या पहाडावर जाऊन राहू शकतो, त्याची कॅम्पिंग करू शकतो, काही करू शकतो आम्ही. बायाला काय कम ऐकू नका. जंगल कॅम्पिंगला तुम्ही जास्त दिवस राहता का आम्ही जास्त दिवस राहतो, तेही सांगतो बाबू. जंगल कॅम्पिंगला माझ्या सुना, मी, माझी सासू आम्ही जाऊन राहू आणि तुम्हाला तिथं राहून दाखवू. आई, या मजाकच्या गोष्टी नाही बरं आई. काय पोरं हो, तुम्ही का कम आखू राहिले का? कम आखू राहिले का? जे पोरं माणसं करू शकतात ना, ते बाया करू शकतात. ह्या गोष्टी जाऊ नका की बाया करू शकत नाही. तुमच्या काय बोस थोडा बनून राहिल्या, तुमच्या सगळं घेऊन चालता का? आम्ही जाऊ स्वतः स्पेशल. आजी, आई, तुम्ही मजाक तर नाही करू राहिले? बाबू, आम्ही मजाक नाही करू राहिलो, आम्ही सिरियसली म्हणून राहिलो.
हो हो भाऊजी, आम्हाला कमी आखू नका. आम्ही जाऊ शकतो जंगल कॅम्पिंग करायला. आम्हाला का कम समजून राहिले का तुम्ही? बाबा हे पहा बरं काय बोलू राहिली आई आणि आजी आणि वहिन्यापा काय म्हणून राहिल्या. आता काय सांगू बापा, बायांले डोके तरी आहेत का? काही बकबक करतात मनानं. आई आजी वहिनी, तुम्हाला काय समजत नाही? तुम्हाला कसं काय भूत चढला? हे पा भाऊजी, आम्हाला भूत गीत नाही चढला. तुम्ही नेत ना आम्हाला, तर आम्ही स्वतंत्र राहू. आम्ही जाऊ शकतो. आम्ही बराबर राहू. आणि तुमच्यापेक्षा चांगली जंगल कॅम्पिंग करून नाही दाखवली ना, तर आमचं नाव काही बदलून ठेवून द्यायचा. समजलं ना? जुही काय बोलू राहिली? कुठच्या कुठं लावून राहिली लांबून तू? बस विषय संपला. विषय संपवायतच आम्ही बाया चाललो जंगल कॅम्पिंग करायला. हां, तुम्ही चालले ना पोरं, तुम्ही जा तिकडे, तुमचं सांगू नका आम्हाला. पण आम्ही डिसिजन घेतला, आम्हाला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. सुनबाई, जुही, हां काय काय तयारी करावी लागते? सगळ्यांची प्लॅनिंग करून घे. जंगल कॅम्पिंगला कुठं जायचं आहे, काय आहे, आपण जाऊ म्हणजे जाऊ. या माणसाला जाऊन दाखवू आणि जंगल कॅम्पिंग करून दाखवू. हो हो आत्याबाई, नक्कीच जाऊ. चल बाई, नाव ऐकूनच चांगलं वाटत आहे. मस्त जंगलमध्ये टेंट वगैरे लावून आणि जंगलातलं पाणी वगैरे आणि तिथं जेवण बनवून किती मजा येणार. मला तर ऐकूनच खूप मजा येत आहे. हो नक्कीच जाऊ जंगल कॅम्पिंगला. अरे बरं रितेश, काय झालं बायांले? काय माहित बा काय झालं, समजून राहिलं बा दादा मला.